आजच्या टेक्नोवनमध्ये पाहूया जमिनीवरच्या नव्हे तर भिंतीवरच्या शेतीबद्दल, ज्याला व्हर्टिकल फार्मिंग असं म्हटलं जातं। जगात पहिल्यांदा इस्रायलमध्ये हा व्हर्टिकल फार्मिंगचा प्रयोग केला गेला। इस्रायलमध्ये गहू भाताबरोबर भाजीपाला सुद्धा या भिंतीवर उगवला जातो। ज्या ठिकाणी माती कमी आहे अशा ठिकाणी या प्रकारची शेती करता येते। मेट्रो सिटीजमध्ये या प्रकारची शेती करणं शक्य आहे। या व्हर्टिकल शेतीमुळे 1 एकरात 4 ते 5 एकर शेती तयार होते। म्हणजेच काय तर कमी जागेत जास्त उत्पादन या व्हर्टिकल शेतीमुळे घेता येतं। या उभ्या शेतीमुळे वर्षभर उत्पादन आपल्याला घेता येतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तंत्रात रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही, त्यामुळे आपल्याला पूर्णपणे सेंद्रिय पीक मिळतं। आता ही व्हर्टिकल शेती कशी केली जाते तर अगदी लहान रोपं मोठ्या प्रमाणात कुंडीत लावली जातात आणि नंतर ती भिंतीवर उभी केली जातात। भिंतीवर लावलेली छोटी रोपं अगदी व्यवस्थित सुनिश्चित केली जातात। यामुळे झाडं कुंडीतून किंवा भिंतीवरून पडत नाहीत। तसंच या कुंड्यांच्या सिंचनासाठी सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। भारतात या शेतीची प्रथा अजूनही कमी आहे, पण काही विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुरू आहे।